चला तर म्हणजे आज आपण थंडीत खायचे मेथीचे आणि ड्रायफ्रूटचे पौष्टिक लाडू बनवूया। त्यासाठी मी एका कढईत 4 चमचे तूप घेतलं, त्यात अर्धी वाटी बदाम घातले, अर्धी वाटी काजूगर, अर्धी वाटी पंकिन सीड आणि अर्धी वाटी टरबुजाचे बी घातले। हे तुपावर व्यवस्थित परतून घ्यायचे। नंतर त्याच कढईत मी अर्धी वाटी मेथीसुद्धा भाजून घेतली। नंतर 1 वाटी खोबरं भाजून घेतलं। ते काढून झालं की 4 चमचे पुन्हा तूप घातलं आणि त्यात डिंक भाजून घेतला। तोही भाजून झालं की त्याच वाटीने 2 वाटी मी गव्हाचं पीठ व्यवस्थित खमंग भाजून घेतलं आहे, ते परातीत काढून घ्यायचं। नंतर आपण ड्रायफ्रूट जे भाजलेत ना त्याची पूड करून घालायची। 1 वाटी मी शेंगदाण्याचं कूट घातलं आहे, हालीम घातला आहे, तीळ घातलं आहे, 1 वाटी सुकं खोबरं घातलं आणि डिंक जो भाजून घेतला तोही मिक्सरला फिरवून घेतला आणि मेथी त्याची बारीक पूड ते करून त्यात घातली। नंतर आपलं जे सारण तयार होईल ना त्याच्या अर्धा गूळ घालायचा आणि तोही व्यवस्थित मिक्स करायचा। नंतर वेलची पूड आणि जायफळ पूड घातली मी त्यात। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरला एकदा व्यवस्थित फिरवून घ्यायचं। अगदी कोरडं मिश्रण तयार होतं, पण मात्र गूळ मात्र ह्याला सगळ्याला व्यवस्थित लागतो। नंतर तूप गरम करायचं आणि थोडं थोडं मिक्स करून व्यवस्थित लाडू बांधायचे। तुम्हाला जर एका वेळी लाडू बांधायचे नसतील तर ते सारण तुम्ही ठेवून जेव्हा तुम्हाला लाडू बांधायचे तेव्हा तुम्ही तूप गरम करून बांधू शकता। असे नक्की करून बघा।